मित्रांनो, तुम्ही जर रात्रीच्या वेळी तुमच्या बरोबर एक मित्र आहे आणि तुम्ही दोघं जण डबल शीट एका एरियातून येत आहे, रात्रीचे साधारण 1-1:30ची वेळ आहे आणि अशा ठिकाणी येते की दोन्ही बाजूला झाडी आणि अख्ख्या रोडवर तुम्ही दोघच मित्र एका बाईकवर, आणि अचानकच तुमची गाडीच्या समोरच असं उलटे टांगलेली लेडीज, तिचे केस मोकळेत आणि ती हसते आणि अशी झोका घेते, तुमच्या समोर दिसली तर तुम्हाला कसं वाटेल? मित्रांनो, अशाच हिस्टॉरिकल, मिस्टिरियस, हंटेड, हॉरर गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा. आता वळूया या घटनेकडे. मित्रांनो, ही घटना आजपासून 1.5 वर्षापूर्वी राहुल आणि विजय ह्या 2 मित्रांबरोबर घडली होती. हे दोघं जण धनकवडीमध्ये राहिला होते आणि ह्यांचे जे काही मित्र होते त्यांचे कॉलेजचे, हे भोसरी एरियामध्ये राहिला होते. एक दिवशी असं झालं की ह्या 4-5 मित्रांचं पार्टी करायचं ठरलं आणि ते जे भोसरीचे 3-4 जण मित्र होते ते यांना म्हणाले की तुम्हीच या इथं आपण मस्त पार्टी करू, मग इथनं रात्री तुम्ही जावा. आता हे पार्टी करण्यासाठी गेले होते. आता हे त्या भोसरीमध्ये पोहोचले, मित्रांचे जे घर होतं त्याच्या घरी पोहोचले. तिथं यांनी मस्त एन्जॉय केला, पार्टी वगैरे केली आणि रात्री साधारण 11-11:30ला हे तिथून निघाले. मित्रांनो, हे तिथून निघत होते ना, तेव्हा त्या विजयला सारखं, जो विजय राहुलच्या मागे बसला होता त्याला सारखं वाटत होतं की नको जायला, आजची रात्र इथंच काढू. तो राहुलला तेही बोलत होता की राहू दे, आपण झोपूया इथंच, उद्या सकाळी जाऊ आपण, मला नको वाटतंय. पण राहुल हट्ट करत होता की नको, मला सकाळी काम आहे, घरचे माझे बडबड करतील, तर तू चल आत्ता. आता ह्या बोलण्यामध्ये आहे ना बघा, म्हणजे जर एखादी गोष्ट तुमच्या बरोबर घडणार असेल वाईट, तर अगोदर आपल्याला संकेत भेटतो. तसंच या दोघांबरोबर घडलं. त्यांना जो विजय होता तो राहुलला बोलत होता की नको जायला, आपण रात्र इथंच काढूया, आपण दारू पण पिलेलो आहे, तर आपण सकाळी जाऊया, जाऊ दे, घरच्यांनी थोडी बडबड केली तर काय प्रॉब्लेम नाही. पण राहुल हट्ट करत होता नाही जायचंच. आता हे तिथनं त्यांच्या मित्रांचा निरोप घेऊन रात्रीच्या वेळी निघाले आणि यांची जी गाडी लागली होती बिल्डिंगच्या खाली, ती गाडी यांनी काढली आणि स्टार्टच करत होते. तर मित्रांनो, ही गाडी आहे ना त्यांची जवळजवळ 25 ते 30 मिनिटं स्टार्टच होत नव्हती. आणि राहुलची तर गाडी नवीन होती, पण या गाडीला काय झालं हे कळत नव्हतं, स्टार्टच होत नव्हती. आता तरी यांनी खूप प्रयत्न केला आणि ती गाडी कशी बशी चालू झाली. रात्रीची 1-1:15ची वेळ होती. मित्रांनो, आता हे भोसरी जो मेन मार्केट आहे तिथून आपण सरळ जे आपल्या स्टेशनच्या दिशेला रस्ता जातो त्या दिशेला हे निघाले. आता भोसरी सोडल्यानंतर जो पुढे आल्यानंतर त्या एरियामध्ये आहे ना दोन्ही बाजूला झाडे, तो रस्ता एकदम सुनसान असतो. आता हे रात्रीच्या वेळी त्या रस्त्याला लागले आणि हे गप्पाच मारत होते. आता हे नशेमध्ये एन्जॉय, त्या गप्पा मारत होते, यांची मस्करी वगैरे चालले. राहुलचं लक्ष पुढं होतं. तर त्या रोडला आहे ना थोड्या काही अंतरावर अचानक राहुलला आहे ना एक बाई अशी झाडाला उलटी लटकली आहे आणि तिच्या अंगावर पूर्ण पांढरी साडी आणि तिचे दात मोठे, तिचे केस असे लोंबतात आणि ती उलटी आहे ना झोका घेत होती. ते राहुलने बघितलं. तर राहुल ते बघून विजयला बोलतो, अरे तुला काय दिसतंय का रे? तर विजय त्या मूड मध्ये नव्हता. विजय त्याला बोलतो की काय नाही रे, चल ना, तू कशाला आता घाबरायला लागला मला. राहुल एवढं बोलून झालं तरी पण तो विजय बघत नव्हता त्या तिकडे. आता आहे ना राहुल पुढे घ्यायला गाडी घाबरत होता. तर ती बाई आता त्यांच्या गाडीच्या पुढेच अशी तिचे पाय झाडाच्या फांदीला लटकलेत आणि ती अशी पाळणा घेते त्यांच्या समोरच. हे बघून विजय आणि राहुलने तर ब्रेक मारला, विजय जाग्यावरच बेशुद्ध पडला. मित्रांनो, राहुल विजयला उठवायचा प्रयत्न करत होता पण विजय काय शुद्धीमध्ये येत नव्हता. राहुल तिथं गाडी सोडून पळत मागे गेला पुन्हा भोसरी साईडला. तो एवढ्या जोरात पळत होता की त्याला असं वाटत होतं की आता आपण मेलो. आता ती बाई जी होती ना, ती राहुलने जेव्हा मागं पाहिलं तेव्हा ती विजयकडे अशी थांबून, म्हणजे त्याच्या तिथं बघून थांबून अशी बघत होती. आता राहुलला काय सुधराना आणि राहुल ओरडायला लागला रात्रीच्या वेळी. पण आसपासला सगळे 1-2 कंपन्या होत्या आणि जी वस्ती होती ती पुढे होती, त्यामुळे तिथं कोण मदतीला येत नव्हतं. तर राहुल पळत पळत त्या वस्तीच्या इथे गेला आणि तिथं ओरडला जोरात,
काही लोक आली, त्यांनी लोकांना सांगितलं महामित्राला तिथं असं असं झालंय, जरा प्लीज मला हेल्प करा. तर तिथले काही 4-5 लोक त्याच्या बरोबर तिथपर्यंत पळत पळत आले. बघतात तर काय, तो जो विजय होता तो तिथंच बेशुद्ध पडला होता आणि आसपास कोण नव्हतं. फक्त विजयच्या तोंडावर एक असा ठसा होता, पंजा. ते बघून त्या लोकांनी त्यांना उचललं आणि पुन्हा ती गाडी तिथं सोडली. त्यातल्या एकाने ती गाडी मागणं आणली आणि विजयला परत भोसरी एरियामध्ये काय वस्तीमध्ये आणलं. त्यांच्या एका घराच्या इथं त्याला झोपवला, त्याच्या तोंडावर पाणी मारलं. तो थोड्या वेळाने शुद्धीत आला, पण त्याला काही आठवत नव्हतं की काय झालंय माझ्याबरोबर. तो फक्त एवढं बोलत होता की ती बाई. आता राहुलला त्या लोकांनी विचारलं की तू राहायला कुठे, मग त्यांनी सांगितलं आम्ही दोघंही धनकवडी एरियामध्ये राहतो, इथं मित्र होते, त्यांच्याकडे आलो होतो, पार्टी वगैरे आमची झाली आणि जाताना असं झालं. तर तिथल्या काही लोकांनी सांगितलं की तुम्ही आत्ता इथंच राहावा आणि तुमच्या घरच्यांना बोलून घ्या, कारण की हा जो तुझा जो मित्र आहे त्याला खूप डेंजर काहीतरी झालेलं आहे. कारण की तो एरिया आम्हाला माहिती आहे, भरपूर फेमस किस्सा आहे तिथला की ती बाई तिथं अशी झाडाला उलटी लटकलेली दिसती आणि तिच्या तावडीतनं कोणी सुटत नाही. तुम्ही तिथंच फसले, तुम्ही घरच्यांना बोलवा. मग यांनी लगेच घरी फोन केला, घरी कॉन्टॅक्ट केलं, असं असं झालंय. त्यांची जे पार्टी केली होती ते मित्रही तिथं आले. आता हे सगळे पाठपर्यंत आले होते. तोपर्यंत विजयला शुद्ध नव्हती. विजयला आता पाठ थोडीफार शुद्ध आली. तो जरा म्हणजे असं बोलण्यासारखा योग्य झाला बोलण्याच्या. त्याला घेतलं यांनी आणि धनकवडीमध्ये आणलं आणि तिथं त्याचं जे अवतार होता, सकाळी बघितला त्याच्या तोंडावर असा एक पंजा उठला होता. तो कुणाशी बोलत नव्हता, पण तो नुसता असा एकटक बघायचा. ते बघून सगळ्यांना लक्षात आलं की याला काहीतरी बाहेरचं झालंय. मित्रांनो, त्याचं पुढं जे काय झालं ते एक बोलतात ना की आशीर्वाद शंकर महाराजांचा. शंकर महाराज मठामध्ये आहे ना, त्याला दुसऱ्या दिवशी दुपारी घेऊन गेले आणि तिथं ते त्याच्या अंगातलं आहे ना बोलायला लागलं होतं की ती कोण आहे काय. ती बाई त्याच्या अंगात येऊन बोलली की आम्ही एकटी नाहीये, आम्ही 22 जण आहेत, आमचा मेळा आहे आणि हे 2 जण आमच्या मेळ्यात गावले. तो सुटला पण हा आमच्या मेळ्यात गावले. आम्ही याला सोडणार नाही, आम्ही तर याला आमच्या बरोबरच घेऊन जाणार. आता हे बघून ते शंकर महाराज जे मठ आहे त्या तिथंच काही लोकांनी सांगितलं की असं असं ठिकाण आहे, तिथं याला घेऊन जावा, बघा तिथं काय होतं. मग त्या लोकांनी सांगितल्यानुसार विजयला त्याच्या घरच्यांनी घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर विजयचं हे जे अंगावर जे गेलं होतं अंगात, हे निघायला जवळजवळ वर्ष गेले. आज विजय पूर्णपणे बरा आहे. मित्रांनो, ही जी घटना आम्हाला पाठवली ही राहुलनीच पाठवली. त्याच्याबरोबर आणि त्याच्या मित्राबरोबर ही घटना घडली होती. राहुल सांगतो की त्या घटनेनंतर आजवर मी त्या एरियाचं तोंड नाही पाहिलं. आज पण मी त्या एरियात दुपारीही जात नाही. मित्रांनो, कित्येक वेळा असं होतं की आपल्याला कुठला एरिया कुठली जागा माहित नसते, नशा पाणी करतो त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी जातो. पण मित्रांनो, ज्या एरियाची आपल्याला माहित नाही त्या एरियात अशा काही गोष्टी करून जाणं योग्य नाही. मित्रांनो, अशाच हॉरर गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच फॉलो करा. धन्यवाद.